मध्ये मी सरिता कौशिक तुमचं स्वागत करते। ही आहे चर्चा जनहिताची आणि हा आहे तुमच्या हक्काचा प्राइम टाइम। देशात लोकसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहू लागलेत। सत्ताधारी भाजप प्रणित एनडीए आणि विरोधकांची इंडिया आघाडी एकमेकांविरोधात उभे ठाकलेत। मतदार राजाला आकर्षित करण्यासाठी आणि सत्तेची हॅट्रिक साजरी करण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून महिला आरक्षणाचं कार्ड खेळलं गेलं। याशिवाय योजना आणि आश्वासनांचा पाऊस सुरूच आहे, तर दुसरीकडे विरोधकांकडूनही ग्राउंड तयार करणं सुरू आहे। सत्ताधाऱ्यांच्या आरक्षणाच्या खेळीविरोधात आता विरोधकांनी जातनिहाय जनगणनेचा डाव टाकलाय। आजच्या घडामोडी बघितल्या तर नितीश कुमारांच्या बिहारची जात गणनेच्या ठिणगी आता मराठा, ओबीसी, धनगर, आदिवासी आरक्षणावरून तापलेल्या महाराष्ट्राच्या तव्याला साथ देते आहे। असं आम्ही का म्हणतोय तर एकीकडे आरक्षणासाठी आंदोलन होत असताना आता आमच्या हक्काचं आरक्षण दुसऱ्याला मिळू नये यासाठी देखील महाराष्ट्रात लढा सुरू झालाय। मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळू नये यासाठी ओबीसी मुक्ती मोर्चाच्या वतीनं मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे। केवळ एवढ्यावरच ओबीसी थांबलेले नाहीत, त्यांनी जालन्याच्या परतूर येथे एल्गार मोर्चा काढला, तर भिवंडीत तहसीलदार कार्यालयासमोर आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता। याशिवाय राज्यातल्या रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि ओबीसी आरक्षणाबाबतची सुनावणी 28 नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयात होणार आहे। गेल्या 1.5 वर्षात या प्रकरणी एकदाही सुनावणी झालेली नाही, त्यामुळे आता 28 नोव्हेंबरला तरी सुनावणी होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर दुसरीकडे धनगरांना आदिवासी कोट्यातून आरक्षण देण्यात येऊ नये या मागणीसाठी आदिवासी नेते आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आदिवासी आमदारांना घेऊन उद्या म्हणजेच गुरुवारी राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत। त्यामुळे येत्या काळात जात जनगणनेसह आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापणार एवढं निश्चित। दरम्यान बिहारच्या या जातनिहाय जनगणनेविरोधात यूथ फॉर इक्वॉलिटी आणि एक सोच एक प्रयास या बिगर सरकारी संस्थांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे, ज्यावर 6 ऑक्टोबरला सुनावणी अपेक्षित आहे। 1951 नंतर भारत सरकारने धोरणात्मक निर्णय म्हणून जातीनिहाय जनगणना थांबवली। सुप्रीम कोर्टानेही याविषयी संबंधित प्रकरणांमध्ये दुजोरा दिला की कायद्यानुसार जातीनिहाय जनगणना करण्यात येऊ शकत नाही, कारण संविधान लोकसंख्येला मान्यता देते, जात किंवा धर्म विचारात घेत नाही। यावरच आम्ही आज महाराष्ट्राच्या जनतेला प्रश्न विचारला होता। तो पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला। आजचा आपला पहिला प्रश्न होता, बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रानेही जात जनगणना करावी का? तुम्हाला उत्तर द्यायचे होते होय किंवा नाही। जिसकी जितनी हिस्सेदारी उतनी उसकी भागीदारी हा नारा 80च्या दशकात बसपाचे संस्थापक अध्यक्ष कांशीराम राणा यांनी दिला होता। सध्या बिहार जात गणनेनंतर काँग्रेसनेही हात सूर लावला आहे। राहुल गांधींनीही जितका टक्का तितकी भागीदारी असा नारा दिलाय। इंडिया आघाडीच्या रणनीतीचा तो भाग असू शकतो हे लक्षात आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर टीका केली आहे। देशातला गरीब हीच सर्वात मोठी जात आहे आणि त्या जातीला योजनांमधला विकासामधला सर्वात मोठा वाटा मिळायला हवा अशी मांडणी त्यांनी केली। विकास विरोधी लोक आधीही जातीच्या नावावर लोकांमध्ये फूट पाडायचे आणि आजही तेच पाप करतायत असं सांगत भारत विरोधी शक्तींशी हात मिळवणी करून हिंदू समाजात फूट पाडण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचा घणाघातही मोदींनी केला। गेल्या काही निवडणुकीत काँग्रेस सोबत असलेल्या ओबीसींचा जनाधार हळूहळू कमी झाल्याचं पाहायला मिळतं, तर भाजपला ओबीसींचा पाठिंबा वाढलाय। ओबीसी भाजपचा आधार
का आहे हे सांगणारी ही आकडेवारी पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. खरं तर ओबीसी समाज, त्यांचं मतदान हे किती महत्त्वाचं आहे हे या आकडेवारीमधनं आपल्याला कळेल. आपण जर 2004, 2009, 19 आणि 14 अशा लोकसभा निवडणुका जर पाहिल्या तर काँग्रेसला आधी 24% मतदान ओबीसींचं होतं, ते 9 मध्येही 24% राहिलं. 14ला ते 15% होतं, 19लाही ते 15%च आहे. खरं तर भाजपाला 23% मतदान हे 2004ला होतं, 2009ला 22% होतं. माफ करा, हे जे वर्षाचे आकडे आहेत ते आपण बघतो आहोत. 2014ला 34% होतं, 2019ला वाढून ते 44% झालेलं आहे. स्थानिक पक्षांना जर बघितलं तर 43% मतदान ओबीसींनी केलेलं आहे 2004मध्ये, 42% ते झालं 2009मध्ये, 2014मध्ये ते 43% होतं, मात्र 2019ला 27% झालं. म्हणजे एकंदरीत जर आपण बघितलं तर फक्त भाजपाला ओबीसीचा जो जनाधार राहिला आहे तो वाढत गेलेला आहे. नितीश लालूच्या जोडगोळीनं बिहारमध्ये जात जनगणनेचे आकडे जाहीर केले. त्यानंतर इतर काही राज्यांनीही या कामात पुढाकार घेतला. त्यातही बिगर भाजप शासित राज्यांनी जास्त रस घेतल्याचं चित्र आहे. जात जनगणनेचा इतिहास आणि सद्यस्थिती जाणून घेऊयात झिरो आवरच्या या स्पेशल रिपोर्टमधून. बिहार सरकारनं जात गणनेचे आकडे जाहीर केले आणि देशात पुन्हा एकदा जात राजकारणानं वेग धरला. देशाला स्वातंत्र्य मिळण्याआधी आजपासून 150 वर्ष आधी ब्रिटिशांनी जनगणना सुरू केली. यामध्ये इतर गोष्टींसोबत जातनिहाय माहितीची नोंद केली जायची. 1871 पासून ते 1931 पर्यंत हा प्रकार सुरू होता. मात्र देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1951 साली भारतानं पहिली जनगणना केली. त्यावेळी फक्त अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती म्हणजेच एससी आणि एसटी प्रवर्गाची नोंद वेगवेगळी केली जायची. इतर जातींची नोंद ठेवणं आणि जाहीर करणं बंद झालं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पहिल्यापासून स्थापनेपासून जेव्हा जेव्हा ही चर्चा निघाली आहे, आम्ही पार्लमेंट असो किंवा असेंब्लीमध्ये असो, आमची जातीय जनगणना व्हावी ही आमची मागणी पार्लमेंटमध्ये मी स्वतः अनेक वेळा केलेली आहे. आदरणीय पवार साहेबांनी त्यांचा स्टँड नेहमीच स्पष्ट केलेला आहे. त्याच्यामुळे आमच्यासाठी ही मागणी काही नवीन नाही. स्वतंत्र आणि आधुनिक भारतातही सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक दरी मोठी होती. ती मिटवण्यासाठी जातनिहाय आरक्षण देण्याचा विचार पुढे आला. तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी संसदेत घोषणा केली आणि 1979 साली भारत सरकारनं मंडल आयोगाची स्थापना केली. मंडल आयोगानं इतर मागासवर्गीयांना आरक्षण देण्याची शिफारस केली होती, मात्र ती लागू होण्यासाठी 90 साल उजाडावं लागलं. व्हीपी सिंग सरकारनं मंडल आयोग लागू केला आणि देशातील सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय वातावरण बदलायला सुरुवात झाली. ही लढाई आता श्रेष्ठत्वाची, म्हणजे हिंदू श्रेष्ठ की जात श्रेष्ठ, म्हणजे धर्म श्रेष्ठ की जात श्रेष्ठ, अशी लढाई भविष्यामध्ये होऊ शकते. त्यानंतर केंद्र सरकारनं 2011 आणि 2015 साली जात गणना केली होती, मात्र विविध कारणांनी ही आकडेवारी उघड करण्यात आली नाही. 1931 ते 2011 या काळात जातींच्या आकडेवारीतील तफावत हे प्रमुख कारण दिलं गेलं. 1931च्या पहिल्या जनगणनेत भारतात जातींची संख्या होती 4147. तीच 2011च्या जनगणनेत 46 लाखांवर जाऊन पोहोचली होती. महाराष्ट्रातही एससी, एसटी आणि ओबीसींची संख्या ही 400 वरून 4 लाखांवर जाऊन पोहोचली आहे. त्यांनी ज्या पद्धतीने सर्वे किंवा जनगणना केली बिहारमध्ये, त्याच पद्धतीने महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा संपूर्ण जातींची जातनिहाय जनगणना करू, ओबीसींच्या सर्व जातींची जातनिहाय जनगणना करू. आज तो अहवाल बाहेर आलेला आहे, आकडे बाहेर आलेले आहे. त्याच्यामुळे आता आम्ही राज्य सरकारकडे आग्रहाची मागणी करू की आपण दिलेलं वचन, आपण दिलेला शब्द पाळा. 2024 सालची निवडणूक राम मंदिर, समान नागरिक कायदा आणि जिहादी दहशतवादाच्या मुद्द्यांवर लढवली जाऊ शकते. भाजपच्या हिंदू राजकारणाला छेद देण्यासाठी इंडिया आघाडी जात गणनेचं शस्त्र बाहेर काढत असल्याचं जाणकारांना वाटतंय. त्यामुळे आता याचा फायदा कुणाला कसा होणार आणि तोटा कुणाला होणार हेही लवकरच कळणार आहे. झिरो आवरसाठी ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.
राज्यातल्या आरक्षणाचा वणवा पेटलेला असताना बिहारने केलेली जात जनगणना हा तोडगा ठरू शकतो का, यावर मंथन सुरू झालंय. समाजाच्या संख्येनुसार सवलती मिळाव्या यासाठी वारंवार आंदोलनही झाली, मात्र त्यावर पुढे काही झालं नाही. मात्र नितीश कुमारांच्या या मास्टर स्ट्रोकमुळे आरक्षण मागणाऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यावरच आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या त्या पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला पहिला प्रश्न होता, बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रानेही जात जनगणना करावी का? नितीन गापट यांचं एक्सवरून ही प्रतिक्रिया आहे. जातनिहाय जनगणना करून उपयोग नाही, कारण राजकारणी कोणत्याही समाजाला मोठं होऊ देणार नाहीत. समाज मोठा झाला तर त्यांना मतदान कोण करेल? एक्सवरूनच शंकर, सरकारने जातीपातीचं राजकारण सोडून जात संपून टाकावी. एक्सवरूनच धोंडप्पा नंदे, महाराष्ट्रात जातनिहाय मोजणी झाली तर ज्या आकडेवारीच्या आधारावर गोष्टी चालल्या आहेत तिच्यात बदल होण्याची पुरेपूर शक्यता आहे. एक्सवरून मुकेश हरळे, सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांच्या भल्यासाठी जात जनगणना आवश्यक आहे, पण राजकारणी त्यांचा राजकारणासाठी वापर करतात. फेसबुकवरूनच गणेश सलगर, झालीच पाहिजे जातनिहाय जनगणना. इंस्टाग्रामवरून विनोद मोरे, महाराष्ट्राचा काय संबंध, जात जनगणना देशात झाली पाहिजे, ज्याचा वाटा त्याला मिळाला पाहिजे, नुसतं मोकाट राजकारण नको. इंस्टाग्रामवरून विशाल गवळी, समान नागरी कायदा लागू करा. स्वातंत्र्यानंतर 1951चा अपवाद वगळता स्वतंत्र भारतात एकदाही जातनिहाय जनगणना झालेली नाही. यावरून सगळ्याच पक्षांनी सत्तेत असताना हा विषय टाळल्याचं चित्र आहे. याच जातगणनेविषयी चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत उपस्थित आहे ओबीसी नेते हरिभाऊ राठोड. हरिभाऊ नमस्कार, स्वागत आहे आपलं झिरो आवरमध्ये. आणि परत एकदा तीच, आता इंडिया आघाडीकडनं जोरदार मागणी होते आहे आणि पार्श्वभूमी परत बिहारची सुद्धा आहे, काय सांगाल? खरं म्हणजे काँग्रेसने याच्यापूर्वीच म्हणजे 2011 साठी कायदा करून जातनिहाय जनगणना करण्याचा तर निर्णय घेतला होता आणि केली सुद्धा. परंतु बघा, आपल्या देशाचं दुर्दैव म्हणा किंवा अवेअरनेस नसल्यामुळे अजूनही अनेक लोकांना, म्हणजे आपल्या अनेक लोकांना हे माहीत नाही की 2011ची जी जनगणना झाली होती त्याच्यात जातनिहाय जनगणना होती आणि ती झाली आहे. आणि याच काँग्रेसने, जो काँग्रेस आज मागणी करतो त्याच काँग्रेसच्या कॅबिनेटने असा निर्णय घेतला होता की आम्ही जातनिहाय जनगणना करू, पण याचे आकडे जे आहे आम्ही बाहेर प्रसारित करणार नाही. तर हे माझ्याकडे पत्र सुद्धा आहे, मला कळवलेलं तुम्ही खासदार असताना. तर त्यामुळे आता जी मागणी करतायत फार उशिरा करतायत, काँग्रेसला फार उशिरा शहाणपण आले असं म्हणायला काही हरकत नाही. याच्या पूर्वी आम्ही किती 2000 साली मी स्वतः माननीय गोपीनाथ मुंडेंच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान मुंबई येथे फार मोठा मोर्चा काढला होता की जातनिहाय जनगणना झाली पाहिजे म्हणून. ज्या वेळेस म्हणजे फॉर एक्झाम्पल 2001, 2011, 2021 म्हणजे या वेळेस आम्ही ही मागणी करतच असतो आणि सातत्याने करतो. आता जर काँग्रेसला याच म्हणजे कुठेतरी भान आलेलं आहे की जातनिहाय जनगणना ची मागणी करतायत, कदाचित ती राजकीय असू शकते त्यांची मागणी, परंतु झाली पाहिजे ही आमची सातत्याने मागणी आहे. 2011च्या ज्या जातनिहाय जनगणनेबद्दल आपण बोलत आहात त्यात काही त्रुटी होत्या असंही सांगण्यात येतंय, ते काय होतं? म्हणजे त्या कारणाने हे आकडे बाहेर येऊ शकलेले नाहीत. नाही, अगदी बरोबर, हे खरं आहे की त्यावेळेस मला वाटतं जेटली साहेब होते मंत्री, त्यांनी हे सांगितलं होतं की 1,08,00,000 काहीतरी त्रुटी आहेत आणि आम्ही दुरुस्त करत आहोत. हे कधी सांगितलं होतं? 14-15 मध्ये. आता त्या त्रुटी अजून काय, त्या त्रुटी, आणि नंतर हे पण सांगितलं होतं की त्याच्या फार कमी त्रुटी आता आम्ही दुरुस्त करणार आहोत. पण खरं म्हणजे असं नाही आहे. हे जातनिहाय जनगणना त्यांनाच नको आहे जे सत्ताधारी आहे.
जे ज्या ठिकाणी फॉर एक्झाम्पल समजा महाराष्ट्रात मराठा आहे, मराठ्यांना कधीच जातनिहाय जनगणना नको आहे, त्यांना नको आहे. इतर लोक मागणी करतील पण मराठा करणार नाही, कारण त्यांना हे माहित आहे की आपण वाटेल ते आकडे सांगू शकतो. आम्ही 32% आहो, आम्ही 29% आहो. हे जे आहे हे प्रत्येक ठिकाणी आहे. इकडे आपल्या तिकडे पटेल आहेत, तिकडे ब्राह्मण आहे, तिकडे आपले इकडे आपल्या दक्षिण भारतामध्ये ह्या ज्या दबंग जाती आहेत, जे सत्ताधारी आहे, हे चालतात आणि त्याच्यामुळे ते आता हरिभाऊ, केंद्रातलं जे भाजप आहे, जे सत्तेत बसलेलं आहे, त्या भाजपाला तर त्यांचा जनाधार हा खरं तर ओबीसी समाज आहे, मोठ्या प्रमाणात आहे. आणि आत्ताच आम्ही सुद्धा ती टक्केवारी दाखवली की प्रत्येक लोकसभेत ती कशी वाढत गेली, असा एका संस्थेनं तो अहवाल केलेला आहे. जर ते असेल तर भाजपा त्याच्या विरोधात आहे असं आपल्याला म्हणायचंय का? तरीही नाही, असं असलं तरी मुळात भाजपचा विरोधच होता सुरुवातीपासून जातीगत जनगणनाला, आणि आताही आहे. परंतु हे खरं आहे, तुम्ही जे म्हणताय त्यांचा जनाधार हा वाढलेला आहे आणि तो नेमका ओबीसी मध्ये जनाधार वाढलेला आहे. हे आपण बघितलं, आपणही बघतोय. जो पूर्वी त्याचा जनाधार नव्हता, पण आज ओबीसीचा जनाधार वाढलेला आहे. पण हे एकीकडे जरी खरं असलं तरी काही लोक हे 85% हिंदू आहेत याचं राजकारण करतात, आणि त्याच्या विरोधात अशाही मंडळी आहेत की मागासवर्गीय जे आहेत ते 85% आहे. म्हणजे 85 विरुद्ध 15, 15 विरुद्ध 85 असा जो टक्केवारी आहे, म्हणजे इथं जात श्रेष्ठ की धर्म श्रेष्ठ असा एक स्पष्ट राजकीय सुद्धा उपस्थित होतो. मान्य आपले प्रमोद महाजन एका भाषणात आले होते की ती लोक जरी हिंदू हिंदू म्हणत असलो आपण, तर हिंदू म्हणून मतदान करत नाही, तर ते जातीवर मतदान करतात. आपल्या नक्कीच अत्यंत मोठा प्रश्न आपण उचललेला आहे. आणि कुठेतरी हेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा काल म्हटलेलं आहे. आपण आम्हाला जॉईन झालात, आपली मतं व्यक्त केलीत, खूप खूप धन्यवाद. जातनिहाय जनगणनेचा महाराष्ट्राला फायदा होणार की तोटा, यावर बरेच मतप्रवाह आहेत. काहींच्या मते राज्यात जातनिहाय जनगणना झाली तर छोट्या छोट्या जात समूहांना आजवर आरक्षणाचे फायदे मिळू शकले नाहीत, त्यांची संख्या किती आहे हे लक्षात येऊ शकतं आणि त्यानुसार शैक्षणिक आणि राजकीय आरक्षण दिलं जाऊ शकतं. तर काही तज्ज्ञांनी जात जनगणनेमध्ये समोर येणाऱ्या आकडेवारीमुळे देशात आरक्षणाच्या नव्या मागण्या होण्यास सुरुवात होईल, तसंच या गणनेमुळे समाजात जातीय ध्रुवीकरण वाढेल अशीही भीती व्यक्त केली आहे. जात जनगणनेच्या चर्चेमुळे अल्पसंख्याकांचं काय होणार असा प्रश्न विचारला जातोय. ज्या जातीची संख्या मोठी ते म्हणतील 27%तले 5% आमच्या जातीसाठी राखीव करा, मग बाकीच्यांनी काय करायचं असेही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. जात जनगणनेचा हा एक तोटा आहे, पण फायदा हा सुद्धा आहे की धोरणं आणि योजना तयार करण्यास यामुळे मदत मिळते. याबाबत आम्ही विचारलेल्या प्रश्नावर महाराष्ट्राच्या जनतेनं काय कौल दिला तो पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न तुम्हाला माहिती आहे, पण परत एकदा सांगते, बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रानेही जात जनगणना करावी का? 37,000 मतं पडली आहेत यूट्यूबवर आणि 85% लोकांनी होय म्हटलंय, 15% लोकांनी नाही म्हटलंय. इंस्टाग्रामवर एकूण 8,000 मतं आहेत. 74% लोकांनी होय म्हटलंय, 26% लोकांनी नाही म्हटलंय. एक्सवर 1100 मतं. 73% लोकांनी होय म्हटलंय, 27% लोकांनी नाही म्हटलंय. फेसबुकवर 54% लोकांनी होय म्हटलंय, 46% लोकांनी नाही म्हटलंय.
दुसरं महायुद्ध संपत असताना भारताला स्वातंत्र्य मिळालं, जग बदलत होतं. त्यामुळे नव्या भारतात जातीला स्थान नसेल असा विचार करून जातीची गणना बंद करायचा निर्णय स्वतंत्र भारताच्या पहिल्या सरकारनं आपल्या फाउंडिंग फादर्सनी घेतला. मात्र काळ बदलत गेला. भारतातील आजचं राजकारण, सत्ताकारण बघितलं तर जातीला अनन्यसाधारण महत्त्व आलं आहे. जाती अंत, जात निर्मूलनाची भाषा करणारा भारत कधी जात गणनेची मागणी करू लागला कळलेच नाही. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत काळात कधी नव्हे इतक्या जात अस्मिता बळकट बनल्या आहेत. हे सगळं जातींवरून पिढ्यानपिढ्याचा अन्याय दूर करण्यासाठी, त्यांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी, त्यांच्यासाठी योजना तयार करण्यासाठी, निधी देण्यासाठी केलं जातंय असा युक्तिवाद केला जातो. आणि खरंच जातीनिहाय गणना हे करू शकते. पण राजकारण्यांचे ध्येय मात्र नक्की हेच आहे का? राजकारण्यांचा या बाबतीतला विचार हा किती तकलादूही असू शकतो हे कोणीही सांगू शकेल. आणि जोपर्यंत असं राजकारण आपल्या देशात आहे तोपर्यंत तरी जात इज हिअर टू स्टे हे वास्तव आपण मान्य करायला हवं. राजकीय पक्षांच्या आणि नेत्यांच्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी माणसांची जातीपोट जातीत विभाजन होत राहणार आहे हे आपण स्वीकारायला हवं. कुणाला हिंदू समाज एकत्र हवाय तर कुणाला तो जातीपातीत विखुरलेला हवा आहे. जोवर राजकारण आहे, मतदान आहे, तोवर जात राहणार आणि आणखी खोलवर रुजणार असं दिसतंय. आणि त्यामुळेच स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष झाली तरी काही जातींवर होणारा अन्याय, त्यांच्या खऱ्या अडचणींची चर्चा आणि त्याचे निवारण हे अजूनही होऊ शकलेलं नाही. आता बातमी दोन महाराष्ट्रांची. एक महाराष्ट्र काल नांदेड जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दिसला, जिथं राज्याच्या आरोग्य व्यवस्थेचे कसे वाईट हाल झालेत हे दिसले. नांदेड बरोबरच ठाणे, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, नागपूरसह अनेक जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयांमधील अनास्था एबीपी माझानं दाखवली. काही रुग्णालयांचा रियालिटी चेकही केला तर एक गोष्ट स्पष्टपणे समोर आली, ती सगळी रुग्णालय गर्दीनं फुल होती. एका अहवालानुसार आरोग्य निकषानुसार 40 लोकांमध्ये एक रुग्णखाट अपेक्षित आहे. मात्र राज्यात 4,264 लोकांमध्ये एक खाट आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरचा ताण वाढणार हे अपेक्षितच आहे. आता मी दुसरा महाराष्ट्र तुम्हाला दाखवते. टीव्ही स्क्रीनवर दिसणारा हा व्यक्ती आहे ललित पाटील. कालपासून याच ललित पाटीलचं नाव तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. हा पुण्यातील ड्रग माफिया आहे, जो तुरुंगात शिक्षा भोगत होता आणि 4 महिन्यापासून ससून रुग्णालयात मुक्कामी होता. आता मुक्कामी यासाठी की त्यावर पोटाच्या अल्सरचे उपचार सुरू होते असा दावा आहे. हाच ललित पाटील ससून रुग्णालयात शतपावली करता करता थेट फरारच झाला, तेही घटनास्थळी पोलीस असताना. आता आणखी धक्कादायक, तोच ललित पाटील ससून रुग्णालयापासून पायी चालत अवघ्या 10 मिनिटं अंतरावर असलेल्या हॉटेलमध्ये शिरताना दिसला आणि फरार झाला. म्हणजेच काय तर एका महाराष्ट्रात उपचार मिळेनात, औषधं नाही म्हणून रुग्णाचे प्राण जात आहेत, तर दुसऱ्या महाराष्ट्रात उपचाराच्या नावाखाली अट्टल आणि धनाढ्य गुन्हेगार तुरुंगातून बाहेर येतात. जेलच्या ऐवजी रुग्णालयांमध्ये पंचतारांकित सुविधांमध्ये राहतात आणि हवं तेव्हा फरारही होतात. आणि इथे रुग्ण मात्र बेड नाहीत म्हणून जीव गमावतात. आता तुम्ही म्हणाल की ही एकच घटना असेल ज्यात गुन्हेगार अशा पद्धतीनं उपचाराच्या नावाखाली तुरुंगातून बाहेर पडला. पुढे महिनोन महिने तिथेच राहतात. त्यांची जरा यादी पाहूयात आणि त्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. अगदी पुण्यातलीच ही यादी पाहूया. गुन्हा आहे बँक गैरव्यवहार आणि ठेवीदारांचे पैसे बुडवल्याचा. अनिल भोसले, मुक्काम आहे येरवडा कारागृह पुणे, पण सध्याचा पत्ता 16 नंबर वॉर्ड ससून रुग्णालय पुणे. विनय अरहाणा, गुन्हा कॉस्मॉस बँकेची कोट्यावधी रुपयांची फसवणूक.
खरं तर मुक्काम पाहिजे होता येरवडा कारागृह पुणे, पण सध्याचा पत्ता तोच, ससून रुग्णालय पुणे. हेमंत पाटील, गुन्हा खंडणी आणि अपहरण. मुक्काम हवा होता येरवडा कारागृह, पण सध्याचा पत्ता तोच, ससून रुग्णालय पुणे. विरल सावला, गुन्हा मटका किंग. मुक्काम येरवडा कारागृह, पण सध्याचा पत्ता ससून रुग्णालय. रुपेश मारणे, गुन्हा अपहरण, मारहाण, धमकी, खंडणी. मुक्काम मात्र येरवडा कारागृह पुणे असून सुद्धा सध्याचा पत्ता ससून रुग्णालय हाच आहे. राकेश कुमार वाधवान, गुन्हा मनी लॉन्ड्रिंग. मुक्काम आर्थर रोड, मध्यवर्ती कारागृह मुंबई, पण सध्याचा पत्ता जे रुग्णालय मुंबई. अविनाश भोसले, परत गुन्हा मनी लॉन्ड्रिंगचा. मुक्काम खरं तर आर्थर रोड, मध्यवर्ती कारागृह, पण पत्ता जे. अजय अजित केरकर, गुन्हा ॲक्सिस बँकेची फसवणूक. मुक्काम आर्थर रोड, मध्यवर्ती कारागृह, पण सापडणार मात्र बॉम्बे रुग्णालय मुंबई येथे. नागपूर मध्यवर्ती कारागृहाची काही आकडेवारी दाखवू. इथं सुद्धा 5 गुन्हेगार हे रुग्णालयातच दाखल आहेत. त्यामध्ये एकावर हृदयरोगाचा उपचार सुरू आहे, दोघांवरचे किरकोळ आजार आहेत आणि 2 मनोरुग्ण आहेत असं सांगण्यात येते. नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह, रुग्णालयात तिथंही 3 गुन्हेगार दाखल आहेत. उपचार सुरू आहेत. सीझर्सवर हार्नियाची शस्त्रक्रिया एकावर, किरकोळ आजारामुळे 1 जण रुग्णालयात दाखल आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या तुरुंगातील कैद्यांची आकडेवारी आपण पाहिली, ज्यात काही गुन्हेगारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे असतानाच महिनोन्महिने उपचाराच्या नावाखाली तुरुंगातून बाहेर आहेत. काही तुरुंगामधून उपचारासाठी म्हणून बाहेर राहणाऱ्या कैद्यांची संख्या काही ठिकाणी कमी जरी वाटत असली तरी ती लक्षणीय आहे आणि तीच आकडेवारी सरकारची डोकेदुखी ठरू शकते. आणि त्यावरचा होता आमचा आजचा दुसरा प्रश्न. तो पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न होता, कुख्यात धनदांडगे गुन्हेगार जेलमधील मुक्काम टाळण्यासाठी रुग्णालयात दाखल होतात का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. याच प्रश्नावर सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया आणि कौल आपल्याला पाहायच्या आहेत. मात्र त्याआधी पुन्हा एकदा पुण्यात जाऊयात. ललित पाटील फरार झाला, रुग्णालयातून आरामात बाहेर पडला, तिथून लेमन ट्री हॉटेलमध्ये जाताना दिसला. तिथं पोलीस पोहोचले, मात्र तोपर्यंत तो फरार झाला होता. याच घटनेनं पुणे पोलीस प्रशासन आणि ससून रुग्णालय प्रशासन दोघांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. कारण ड्रग माफिया असणारा ललित पाटील याच प्रकरणाला एकदम सोप्या शब्दांमध्ये समजून घेण्यासाठी आपण पाहूयात टीम 0 आवरचा रिसर्च रिपोर्ट. अगदी निवांतपणे पुण्याच्या मध्यवर्ती भागातील रस्त्यावर फेरफटका मारणारा, जणू काही जेवणानंतरची शतपावली सुरू आहे अशा आविर्भावात चालणारा हा आहे ड्रग माफिया ललित पाटील. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे हाच ललित पाटील येरवडा कारागृहामध्ये शिक्षा भोगतोय. मात्र उपचारांसाठी म्हणून त्याला ससून रुग्णालयात दाखल केलं गेलं, तेही जून महिन्यात. आणि तेव्हापासून म्हणजे जून महिन्यापासून ललित पाटील इथेच मुक्कामी आहे. जून महिन्यात टीबी झाल्याचं कारण देत ललित पाटीलला या ससून रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं. तर पुढे पोटाचा अल्सर झाल्याचं कारण देत या ससूनमधला त्याचा मुक्काम वाढवण्यात आला. मात्र तो चालवत असलेलं ड्रग रॅकेट जेव्हा उघडकीस आलं तेव्हा त्याच्यावरती हर्नियाची शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे असा अभिप्राय इथल्या डॉक्टरांनी दिला. आणि त्यासाठी इथल्या एक्सरे विभागाकडे नेलं जात असताना संध्याकाळी 7:30 वाजता तो पळून गेल्याचा दावा पोलिसांनी केला. आणि तोच ललित पाटील काल पोलिसांना धक्का मारून रुग्णालयातनं पळून गेल्याचा दावा केला गेलाय. आता जर तो पोलिसांना धक्का मारून पळाला असता तर इतका निवांत चालला असता का? त्याहून कहर गोष्ट म्हणजे पळून पळून तो हाकेच्या अंतरावर असलेल्या
एका 5 स्टार हॉटेलमध्ये पोहोचला. 7:30 वाजता ससूनमधून निसटलेला ललित पाटील 7:47 या हॉटेलच्या पायऱ्या चढताना दिसतो आहे. त्यानंतर बरोबर 1 तासांनी म्हणजे 8:50 पुणे पोलिसांचं एक पथक देखील या ठिकाणी येऊन पोहोचलं. मग या पथकाला ललित पाटील का सापडला नाही, तो इथून कुठे गेला, तो इथे का आला होता, हे त्याचं आश्रयस्थान होतं का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुणे पोलिसांना द्यायची आहेत. बरं, आता पुणे पोलिसांनी यावरती उत्तर काय दिलंय तेही नीट ऐका. तो ससून रुग्णालयातून जे काही गार्ड होते त्यांच्या ताब्यातून पळून गेलेला आहे. त्याच्या शोधासाठी आपण वेगवेगळी पथकं तयार केलेली आहेत आणि त्याच्यामध्ये जे जे दुवे आपल्याला मिळालेले आहेत त्या दृष्टीने त्याचा शोध आम्ही घेत आहोत. आता तुम्हाला असं वाटू शकतं की हे असं पहिल्यांदाच घडलं असेल की उपचारांसाठी 2 महिन्यांपासून एखादा गुन्हेगार रुग्णालयात दाखल आहे. तर असं नाही. येरवडा कारागृहातील अनेक अट्टल आणि धनाढ्य गुन्हेगार गेल्या अनेक महिन्यांपासून ससून रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक 16 मध्ये दाखल आहेत. या ससून हॉस्पिटलचे डीन आहेत डॉक्टर संजीव ठाकूर. त्यांच्याच अखत्यारीत येणाऱ्या विभागामध्ये या ललित पाटीलवरती ऑपरेशन होणार होतं. हे ऑपरेशन इतक्या तातडीने करण्याची गरज आहे याची शिफारस नक्की कोणत्या डॉक्टरांनी केली हे अद्याप समोर येऊ शकलेलं नाही. डॉक्टर संजीव ठाकूर याबाबत काहीही बोलण्यास नकार देत आहेत. आता प्रश्न असा पडतो की ज्या डॉक्टरांना ललित पाटीलवर 4 महिने उपचारांची आणि त्यासाठी ससूनमध्येच ठेवण्याची परवानगी दिली गेली त्यांची चौकशी होणार का? जिथे अट्टल गुन्हेगारांना साध्या सुध्या आजारपणासाठी महिनोन-महिने रुग्णालयात ठेवलं जातं आणि पंचतारांकित सुविधा दिल्या जातात, त्याच ससूनमध्ये सर्वसामान्यांना मात्र जागा मिळवण्यासाठी मारामार करावी लागते. मला आहे ना शिक्का मागतोय मी. सजयबाईंनी बंद केले. मी माझी वरची परिस्थिती नाही आहे. मी राहायला भुकुमला आहे. कुठे चालू आहे कुत्र तुम्हाला? हे इथं चावले. आणि किती वेळ झालाय तुम्ही इथे? 1-1.5 तास झाला इथं आलं. अजून इंजेक्शन भेटत नाही आहे. सर्वसामान्यांना औषध गोळ्या वेळा मिळत नाही आहे. एकच वार असतो बुधवार. हे दररोज चालू ठेवा त्यांनी. 1-2 दिवसात चालू ठेवायला पाहिजे त्यांनी. ते पोटात दुखतंय आमच्या मंडळीच्या. ते आता सोनोग्राफी आज करायला लावली आहे. अजून बी नंबर नाही आला. सांगण्यात असं आलंय की आता त्यांना सध्याला सोनोग्राफी करण्यासाठी सांगितले आहे, पण उपचार संथ गतीने चालू आहे. ललित पाटीलला शोधण्यासाठी 10 पथकं रवाना झाली आहेत. 9 पोलिसांचं निलंबन झालंय. पण फक्त अधिकाऱ्यांवरती याचं खापर फोडून भागणारं नाही. तर इतका मोठा आरोपी इतक्या सहजासहजी फरार होत असेल तर सरकारचा वचक शिल्लक आहे की नाही हाही प्रश्न उपस्थित होतोय. ललित पाटीलचा त्याच्या स्वतःपेक्षा देखील पोलिसांवरती जास्त विश्वास होता आणि म्हणूनच ससूनमधून निघाल्यानंतर तो लांब कुठे पळून गेला नाही, तर या पंचतारांकित हॉटेलमध्ये आला. हा विश्वास अर्थातच लक्ष्मी दर्शनातून येतो आणि याच विश्वासातून अट्टल गुन्ह्यात आरोपी असलेले 9 जण ससूनमध्ये महिनोन-महिने ठाण मांडून आहेत. या आरोपींचा ससूनमधल्या अधिकाऱ्यांवरती विश्वास आहे आणि ससूनमधल्या अधिकाऱ्यांचा आपल्या राज्यकर्त्यांवरती. मात्र यामुळं सर्वसामान्यांचा या सगळ्याच यंत्रणांवरचा विश्वास मात्र उडून चाललाय. कॅमेरामन विजय राऊतसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. आता तुम्हाला नीट लक्षात आलंच असेल पुण्यात नेमकं काय काय घडलं. जून पासून उपचार घेणारा ड्रग माफिया ललित पाटील काल एकदम बरा कसा झाला? त्याला आधी टीबी होता म्हणून तो रुग्णालयात होता, मग त्याला अल्सर म्हणून तो तिथेच राहिला. बरं, त्यानंतर पोलिसांनी त्याला तुरुंगात का नेलं नाही? आणखी एक प्रश्न, जर त्याच्यावर उपचारच सुरू होते तर तो पोलिसांच्या उपस्थितीत फरार कसा झाला? आणि फरार झाल्यानंतर 10 मिनिटं अंतरावर असलेल्या ऐशो आरामाच्या हॉटेलमध्ये कसा पोहोचला? तिथंही पोलिसांना तो का सापडला नाही? अशी अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. पुणे पोलिसांनी प्रतिक्रिया दिली आहे, मात्र त्यातून या प्रश्नांची उत्तरं मिळालेली नाही आहेत. त्यामुळे तुरुंग प्रशासनावरही प्रश्न उपस्थित होतोय. तास वेळ झालीये पुन्हा एकदा आपल्या मीडिया सेंटरला जाण्याची, जिथे आपण पाहणार आहोत महाराष्ट्रानं आपल्या दुसऱ्या प्रश्नावर काय प्रतिक्रिया दिल्या आहेत. आजचा आपला प्रश्न,
कुख्यात धनदांडगे गुन्हेगार जेलमधील मुक्काम टाळण्यासाठी रुग्णालयात दाखल होतात का? यूट्यूबवर गजानन. सगळे चोर तुरुंगात गेले की खोटे आजारी पडून रुग्णालयाच्या एसीत जातात, देशाचे दुर्भाग्य. यूट्यूबवरून सुभाष पाटणकर, जितके दिवस जेल बाहेर असतील तितके दिवस यांची शिक्षा वाढवावी अशी तरतूद आता कायद्यात करावी. लक्ष्मी चोपडे, पैसा बोलतो, पैसा कोणताही दरवाजा उघडतो. कधीही पहा, नेत्यांना अटक झाली की आधी त्यांच्या छातीत दुखते. एखादा गरीब 500 दंडाच्या रकमेपोटी कितीतरी वर्ष जेलमध्ये सडतो. यूट्यूबवरून श्रीकांत हुल्याळकर, अशा गुन्हेगारांना पोलीस मदत करतात. फेसबुकवरून विक्रांत कोकाटे, काहीही नवीन नाहीये यामध्ये, अनेक वर्षांपासून हे सुरू आहे, आता फक्त उघड झालंय. फेसबुकवरून लाभेश मुंडे, गुंड कशाला, नेते सुद्धा अटक झाली की लगेच आजारी पडतात. त्यांना मोठे मोठे आजार होतात आणि बाहेर आले की लगेच चांगले होतात. इंस्टाग्रामवरून विनोद मोरे, कुख्यात धनदांडगे गुन्हेगार म्हणण्यापेक्षा धनदांडगे पैसेवाले मनसोक्त जगण्यासाठी कधी कधी दवाखान्यांमध्ये नकलीपणाने असली पैशाचा वापर करून दाखल होत असतात. एक्सवरून आनंद सावरकर, फक्त धनदांडगेच नाही तर काही देशद्रोहाचे, भ्रष्टाचाराचे आरोपी असलेले मंत्री पण रुग्णालयाचाच आधार घेतात. पोलीस प्रशासनाबरोबरच राजकारण्यांवर भाष्य करणाऱ्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आता आपण जाऊयात आपल्या पोल सेंटरला, जिथं आपण पाहणार आहोत राज्यातील जवळपास 1,00,000 जणांचा कौल. त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न तुम्हाला माहितीच आहे. कुख्यात धनदांडगे गुन्हेगार जेलमधील मुक्काम टाळण्यासाठी रुग्णालयात दाखल होतात का? एकूण 20,000 मतं यूट्यूबवर. 98% लोकांनी होय म्हटलंय, फक्त 2% लोकांचं म्हणणं नाही. एक्सवर 94% लोकांनी हो म्हटलंय, फक्त 6% लोकांनी नाही म्हटलंय. इंस्टाग्रामवर एकूण 3,200 मतं. 90% लोकांनी होय म्हटलंय, 10% लोकांनी नाही. फेसबुकवर एकूण 1,000 मतं. 82% लोकांनी होय म्हटलंय, 18% लोकांनी नाही म्हटलंय. खरं तर असं चित्र आहे की तुम्ही जर पॉवरफुल असाल तर तुम्हाला सजा सुनावली जाते जेलची, पण तुम्ही राहता किमान एखाद्या रुग्णालयात. सर्वसामान्य नागरिकांना तुरुंगवास झाला की त्यांचे ब्लड प्रेशर नक्कीच वाढत असेल, पण राजकारणी, उद्योगपती आणि असे बाहुबली गुन्हेगारांचे मात्र ब्लड प्रेशर नॉर्मलच असणार. कारण 4 दिवसाच्या आतच असे अनेक गुन्हेगार तुरुंगाच्या 4 भिंतीतून रुग्णालयाच्या एसी रूममध्ये दिसतात. अशा अनेक नेत्यांची आणि उद्योगपतींची नावं तुम्ही अनेकदा ऐकली असतील. त्यांची नावं आणि प्रकरणं तुम्हाला समाज माध्यमांमध्ये सहज मिळतील. ते आजारी नव्हते असं आपण म्हणू शकत नाही, कारण शेवटी रुग्णालयाचे सर्टिफिकेट आणि उपचार दोन्ही त्यांना मिळत असतं. त्यामुळे प्रश्न हा पोलीस, रुग्णालय आणि असे बाहुबली गुन्हेगार यांच्यातील संगनमताचा आहे. त्यावर विश्लेषण नंतर कधीतरी करू. आज घटना पुण्याची आहे आणि त्याचंच विश्लेषण करत असताना राज्यातील तुरुंगांचं वास्तवही आम्ही तुम्हाला दाखवलं. खरं तर तुरुंगात असलेल्या काही कैद्यांना उपचाराची गरज असू शकते. काही जण तितके आजारीही असतील. त्यांना उपचार मिळालेच पाहिजे, त्यावर ABP माझासह प्रत्येकाचं एकमत असेल. मात्र ललित पाटील सारख्या कैद्यांना उपचार मिळावेत का, जे उपचाराच्या नावाखाली अख्ख्या व्यवस्थेशी खेळ करतायत आणि त्यांना आपल्या पद्धतीनं वापरतायत. त्यामुळे व्यवस्था म्हणून राज्यकर्त्यांना आणि प्रशासन म्हणून पोलिसांना यावर ठोस भूमिका घ्यावी लागेल. नाहीतर भागाच्या सुरुवातीला मी जे 2 महाराष्ट्र सांगितले त्यातली दरी आणखी वाढेल. तेच आपल्या महाराष्ट्राला परवडणार नाही. आता वेळ झालीये एका छोट्या ब्रेकची. ब्रेकनंतर बातमी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या सेलिब्रेशनची. राष्ट्रवादी पक्ष शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यापासून
पालकमंत्रीपदाचा मुद्दा रेंगाळला होता. शिंदे आणि फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यानंतर हालचालींना वेग आला आणि पालकमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला. राज्यातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर करण्यात आली. त्यात सर्वात चर्चा झाली ती पुण्याची. बहुचर्चित पुण्याचं पालकमंत्रीपद अखेर अजित पवार यांनाच मिळालं. तिथे आधी भाजपचे चंद्रकांत पाटील पालकमंत्री होते. म्हणजे पुण्याचा कारभार भाजपच्या दादांकडून राष्ट्रवादीच्या दादांकडे आला. पुणे जिल्हा हा अजित पवारांच्या राजकारणाचा गाभा. त्यामुळे सत्तेत सहभागी झाल्यापासून अजितदादांचा फोकस पुण्याच्या पालकमंत्रीपदावर होता. ती मोहीम आज फतेह झाली. 14 महिन्यानंतर पुन्हा एकदा अजित पवार पुण्याचे पालकमंत्री बनले. पालकमंत्रीपदाची घोषणा झाल्यानंतर अजितदादांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवड आणि पुण्यात एकच जल्लोष करण्यात आला. पुण्याचे पालकमंत्री असलेल्या चंद्रकांत पाटलांकडे सोलापूर आणि अमरावतीचा कार्यभार सोपवण्यात आलाय. गेले काही दिवस अजितदादा आजारी होते अशी चर्चा होती. त्या आजारपणावर पालकमंत्री पदाचं औषध मिळालं अशीही चर्चा सुरू आहे. 0 आवरमध्ये आता इथेच थांबूया. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.